हेलो गाइज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. वी आर गोइंग टू स्टडी अ व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक टुडे. आज जो आपला टॉपिक आहे तो आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर आपल्या पृथ्वीवरती असणारी सगळी सजीवसृष्टी, त्या सगळ्या सजीवसृष्टीचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला फोकस करायचं आहे ते म्हणजे आपलं जे क्लासिफिकेशन आहे. कशाचं क्लासिफिकेशन, तर सूक्ष्मजीवांचं क्लासिफिकेशन, मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन, याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. इथे तुम्हाला काही चित्र दिसत असतील. दीज आर नथिंग बट द सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, और त्यांना आपण मायक्रोब्स असं म्हणतो, सूक्ष्मजीव असं म्हणतो. त्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. चला आपण काय करू, आपण सुरुवातीला समजून घेऊया की व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. ही क्लासिफिकेशनची किंवा वर्गीकरणाची आवश्यकताच का भासते, काय गरज आहे आपल्याला वर्गीकरण करण्याची. तर याच्यामधलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे बघा, ते म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा ज्याला आपण जैवविविधता असं म्हणतो. आता ही जैवविविधता म्हणजे काय, तर जैवविविधता म्हणजे आपल्या सजीवांमध्ये असणारी व्हरायटी. कितीतरी प्रकारचे सूक्ष्मजीव, कितीतरी प्रकारचे प्लांट्स, कितीतरी प्रकारचे ॲनिमल्स, दे आर प्रेझेंट अराउंड अस. आपल्या सराउंडिंग मध्ये इफ यू जस्ट have a look around us, you will find number of different animals are there, number of different plants are there, number of different microorganisms are there. So there is a great diversity in all the living organisms, and that diversity is called as a biodiversity. त्यालाच आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी असं आपण त्याला म्हणतो. आता ही बायोडायव्हर्सिटी, दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर नीड ऑफ क्लासिफिकेशन. कारण एवढे सगळे सजीव आपल्या पृथ्वीवरती आहे की त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर दॅट मस्ट बी क्लासिफाय. ते एकदम क्लासिफाय केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला इंडिव्हिज्युअली इफ वी गो टू स्टडी फॉर ईच अँड एव्हरी प्लांट, ईच अँड एव्हरी ॲनिमल, ईच अँड एव्हरी मायक्रो ऑर्गॅनिझम, इट विल टेक अ मच मोर टाइम. सो we just classify them on the basis of some criteria, on the basis of some similarities, on the basis of some differences these plants, animals and microorganisms have. So this is the most important reason to classify the plants, animals and microorganisms. Okay, second most important reason is that there are number of adaptations that have occurred in the plants, animals and these living things. What is mean by adaptations? Adaptations are nothing but the changes that gradually occurred in these living things so as to adapt with their habitat. आपल्या हॅबिटॅटला, आपल्या सराउंडिंग्सला, आपण ज्या प्रदेशामध्ये राहतोय त्या आपल्या अधिवासाला ऍडजस्ट होण्यासाठी, त्याच्यामध्ये आपलं समायोजन करण्यासाठी या प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा वनस्पतींच्या शरीरांमध्ये किंवा सूक्ष्मजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा काही बदल झालेले आपल्याला दिसून. सम ऑफ द एक्झाम्पल्स जर का बघायचं झालं तर वाघाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. वाघाचे जे तळवे आहे ते वाघाचे तळवे एकदम मऊ असतात. त्याचं कारण असं आहे, त्याचा आवाज व्हायला नको. कारण त्याला भक्ष्यावरती किंवा आपलं जे प्रे ॲनिमल आहे त्याच्यावरती झडप घालायची असते, मग त्याच्या जवळ जावं लागतं, मग त्याच्या पायाचा आवाज होऊन चालणार नाही. सो लाईक दॅट. किंवा जिराफाची मान खूप उंच आपल्याला आढळून येते. द रिझन इज दॅट ही इज अ हर्बिओरस ॲनिमल. तो एक हर्बिओरस प्राणी आहे. तो गवत खातो आणि तो गवत म्हणजे झाडाचा पाला खातो, खरं तर उंच ट्रीजचा, आणि त्याच्यामुळे त्याची मान जी आहे ती लांब झालेली आपल्याला दिसून. देर आर नंबर ऑफ ॲडॅप्टेशन्स इन प्लांट्स. जर का उदाहरण द्यायचं झालं तर कॅक्टसचं उदाहरण आपण घेऊ शकतो. कॅक्टसमध्ये कसं आहे की दॅट कॅक्टस ग्रोज इन द डेझर्ट. ते डेझर्ट्समध्ये किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये वाढणारं झाड आहे. त्या ठिकाणी पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्भिक्ष्य असतं. अ स्कार्सिटी ऑफ वॉटर, खूप मोठ्या प्रमाणावरती. सो दिस प्लांट्स नीड टू सेव्ह मोर अँड मोर वॉटर. जेवढं शक्य आहे तेवढं वॉटर त्यांना सेव्ह करावं लागतं, त्यांना ते साठवून ठेवावं लागतं. सो व्हॉट चेंजेस, काय चेंजेस झालेले आहे, तर त्यांची जी पानं आहे, लीव्स ऑफ दिस कॅक्टस प्लांट, दे आर कन्व्हर्टेड इनटू थॉर्न्स. त्यांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं आपल्याला.
सो ॲज टू रेड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन. जे बाष्पोत्सर्जन त्यांच्या पानांमधनं होणार आहे, जो पाण्याचा लॉस त्यांच्या पानांमधनं होणार आहे, त्याचं प्रमाण कमी होतं जर का हे पानांचा साईज, पानांचा सरफेस, पानांचा आकार कमी झाला. मग त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये तशी अडॅप्टेशन झाली. या अडॅप्टेशन्समुळं देर इज अ नंबर ऑफ डिफरंट स्पेसीज ऑकर्ड ग्रॅज्युअली, इव्हेंच्युअली. खूप ग्रॅज्युअल, खूप स्लो हे चेंजेस असतात. ते काही लगे एका दिवसात होत नाहीत. पिढ्यानपिढ्यांच्या नंतर कदाचित एखादा चेंज होतो. अँड इफ दॅट इज सुटेबल टू दॅट हॅबिटॅट, दॅट प्लांट्स ऑर दॅट ॲनिमल्स दॅट ग्रोज इन दॅट एरिया. मग देर इज अ नंबर ऑफ डिफरंट स्पेसीज कम इन टू बी. दिस इज द रिझन फॉर बायोडायव्हर्सिटी. याच्यामुळेच बायोडायव्हर्सिटी होती. याच्यामुळेच खूप वेगवेगळ्या प्रकारचे सजीव अस्तित्वामध्ये येतात. मग हे बायोडायव्हर्सिटी असेल किंवा अडॅप्टेशन्स असेल, दीज आर द रिझन्स फॉर द क्लासिफिकेशन ऑफ दीज लिव्हिंग थिंग्स. कुठल्याही सजीवाचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला त्याची रिझन्स माहीत पाहिजे. मग बायोडायव्हर्सिटी आहेत, अडॅप्टेशन्स आहेत. आता या बायोडायव्हर्सिटी नेमकी किती आहे? सपोज वी जस्ट हॅव अ लुक ॲट द 2011 सेन्सस डेटा. We will find that there are 8.7 million species of living organisms. 8.7 million species म्हणजे साधा आपल्या भाषेमध्ये 87 लाख डिफरंट स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. 87 लाख डिफरंट स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ, इन्क्लुडिंग लँड अँड सी. लँड आणि सी मध्ये इन्क्लुडिंग, जमिनीवरती सुद्धा, समुद्रामध्ये सुद्धा, पाण्यामध्ये, सगळीकडे राहणाऱ्या सगळ्या सूक्ष्मजीवांची, वनस्पतींची, प्राण्यांची, सगळ्यांची मिळून स्पेसीज म्हटलं इथं. स्पेसीज, प्रजाती. प्रजाती म्हणजे काय? तर एक विशिष्ट प्रकारचे ॲनिमल्स की जे त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊ शकतं आणि ते आपल्या पिलांना जन्म देऊ शकतात. अशा प्रकारची एक स्पेसीज. सपोज होमोसॅपियन, ह्युमन बिईंग, ही एक स्पेसीज आहे. एप ही दुसरी स्पेसीज. चिंपांझी, दॅट इज अनदर स्पेसीज. आपल्या मानवांसदृश्य प्राण्यांचं जर का उदाहरण झालं, माकडांमध्ये सुद्धा, मानवामध्ये सुद्धा. सो दीज आर डिफरंट वन स्पेसीज. ठीक आहे. सो जस्ट लाईक दॅट 87 लाख 8.7 million species of living organisms are present on the earth. मग एवढ्या सगळ्या ॲनिमल्सचा, प्लांट्सचा आणि सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायचा असेल तर वी मस्ट क्लासिफाय. जी आवश्यकता आहे त्याच्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग हे क्लासिफिकेशनचे काही प्रयत्न इतिहासामध्ये झालेले आहेत. त्यांची हिस्ट्री काय आहे, कुणी कुणी यांना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला, कशा कशा पद्धतीने यांना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता सगळ्यात पहिल्यांदा द फर्स्ट अटेम्प्ट टू क्लासिफाय these animals, plants and microorganisms scientifically that was done by this Carolus Linnaeus. Carolus Linnaeus in 1735. 1735 साली कार्लस लिनियस नावाच्या एका शास्त्रज्ञाने यांना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. कशा पद्धतीने क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला? इन 2 किंगडम्स. त्यांनी त्याची 2 जीवसृष्टी बनवली. पहिली व्हेजिटेबिलिया किंवा ज्याच्यामध्ये त्याने सगळे प्लांट्स इन्क्लूड केले, आणि सेकंड ॲनिमॅलिया, ज्याच्यामध्ये सगळे प्राणी इन्क्लूड केले. सो ॲज पर त्यावेळेच्या नॉलेजनुसार, त्यावेळेच्या माहितीनुसार सजीवांचं 2 प्रकारे त्याने वर्गीकरण केलं, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमॅलिया. बट दिस वॉज द फर्स्ट सायंटिफिक अटेम्प्ट. पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीनं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या कार्लस लिनियसने केला, सायंटिफिक पहिल्यांदा. याच्या आधी पण भरपूर झालेले आहेत, पण दॅट वॉज नॉट हॅव्हिंग सम बेस. त्याला कुठल्याही प्रकारचा सायंटिफिक वैज्ञानिक आधार असा काही नव्हता. पण कार्लस लिनियसनं जे केलं त्याला काहीतरी सायंटिफिक आधार होता, काहीतरी वैज्ञानिक आधार त्याला होता. सो असा हा कार्लस लिनियस 1735 साली त्यानं व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमॅलिया या 2 किंगडम्समध्ये सजीवसृष्टीचं वर्गीकरण केलं. ओके. आफ्टर दॅट 1866 मध्ये हेकेल आला. या हेकेलने 3 किंगडम्स, याच्यामध्ये एक जीवसृष्टी त्याने ऍड केली, अँड दॅट वॉज प्रोटिस्टा. म्हणजे जोपर्यंत कार्लस लिनियस होते तोपर्यंत प्लांट्स आणि ॲनिमल्स अशाच पद्धतीने वर्गीकरण होत होतं. पण सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते डिस्कवर झाले, त्यांचा शोध लागला, आणि मग त्यांच्यासाठी एक नवीन क्लास तयार केला गेला, नवीन किंगडम तयार केला गेला, अँड दॅट किंगडम वॉज प्रोटिस्टा. आणि तो किंगडम कोणी इन्क्लूड केला? त्या हेकेल नावाच्या शास्त्रज्ञाने 1866 मध्ये आपल्याला 3rd किंगडम इन्क्लूड केला,
आपल्या क्लासिफिकेशन सिस्टम मध्ये प्रोटिस्टा. आता हे प्रोटिस्टा काय असतं ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दिस AKL इन 1925 1925 मध्ये चॅटन नावाचा एक शास्त्रज्ञ आला आणि या चॅटनने ऑन द बेसिस ऑफ सम क्रायटेरिया ही क्लासिफाईड दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स अशा पद्धतीने त्याने त्यांचं वर्गीकरण केलं. आता प्रोकॅरियोट्स म्हणजे काय आणि युकॅरियोट्स म्हणजे काय हे पण आपल्याला बघायचं आहे. ऑन विच क्रायटेरिया ही क्लासिफाईड इट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता सध्या आपल्यासाठी महत्वाचं आहे की 1925 साली या चॅटन नावाच्या शास्त्रज्ञाने काय केलं, यांचं वर्गीकरण केलं सजीवांचं प्रोकॅरियोट्स मध्ये आणि युकॅरियोट्स मध्ये. आफ्टर दॅट 1938 मध्ये कोपलँड आला आणि कोपलँडने मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल याच्यामध्ये त्याने आणखीन काही सूक्ष्मजीव जे आहे ते प्रोटिस्टापेक्षा त्याला वेगळे आढळले. He found some animals, some living microorganisms which are different from protista. हे जे प्रोटिस्टा हेकेलने ऍड केलं होतं त्या प्रोटिस्टापेक्षा काही वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला आपल्या सजीव सृष्टीमध्ये आढळून आले आणि मग त्याने त्याच्यासाठी मोनेरा नावाचा एक सेपरेट किंगडम इन्क्लूड केला. सो नाऊ 1938 पर्यंत कोपलँडने साधारणपणे 4 किंगडम्स आहेत त्याच्यामध्ये वर्गीकरण केलं. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. वी हॅव टू स्टडी ईच वन ऑफ देम. आपल्याला मोनेरा म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, प्रोटिस्टामध्ये काय येतं ते समजून घ्यायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक थर्ड किंगडम आहे तो पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण आतापर्यंत आपण बघितलं की 1735 मध्ये कार्ल लिनियस आला, त्याने व्हेजिटॅबिलिया ॲनिमिया असं केलं. हेकेलने प्रोटिस्टा त्याच्यामध्ये ऍड केलं आणि कोपलँडने मोनेरा त्याच्यामध्ये ऍड केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने 4 किंगडम आपल्याला आतापर्यंत मिळाले. त्याच्यात चॅटनने प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स अशा पद्धतीने सुद्धा त्यांचं वर्गीकरण केलं. पण आज जी पद्धत वापरली जाते क्लासिफिकेशनसाठी त्याच्यामध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम वापरली जाते. 5 किंगडम असणारी 5 जीवसृष्टी असणाऱ्या आपल्या वर्गीकरणाची पद्धत आपली वापरली जाते. ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे ही आपल्याला रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने 1969 साली सांगितली. ही 1969 साली सांगितलेली रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅकरने दिलेली 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम जी आहे ती आजही वापरली जाते. बट ऑन व्हॉट बेसिस, ऑन व्हॉट क्रायटेरिया याने क्लासिफिकेशन केलं, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता क्रायटेरिया त्यांनी वापरले? सो ही यूज 5 डिफरंट क्रायटेरियाज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग बीइंग्स. 5 वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया त्यांनी बघितले आणि त्याच्यानुसार मग त्याने त्यांचं वर्गीकरण केलं. कशा पद्धतीनं? द फर्स्ट क्रायटेरिया ही स्टडीड वॉज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. लिव्हिंग बीइंग, ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. सगळ्या लिव्हिंग थिंग्स कशाच्या बनलेल्या आहेत? सेल्सच्या बनलेल्या आहेत. ठीक आहे. मग हे जे सेल्सच्या बनलेल्या असतील तर त्या सेल्समध्ये किती कॉम्प्लेक्सिटी आहे? वेदर दॅट सेल्स हॅव अ सिंपल 1 or 2 components or they are made up of a large number of different components. त्याच्यामधले वेगवेगळे घटक खूप जास्त असतील, खूप कॉम्प्लेक्स सिस्टम असेल, एकदम काय म्हणू आपण किचकट त्याच्यामध्ये रचना असेल तर मग त्याचा त्याने वेगळा क्लास बनवला आणि ज्यांचा सिंपल असेल त्याचा त्याने एक वेगळा क्लास. This was the first criteria that was used by Robert Harding Whittaker for classifying the living organism. Complexity of cell structure. Okay. त्याच्यानंतर सेकंड होतं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सपोज सेल्सच्या मधली कॉम्प्लेक्सिटी बघितली पण ऑर्गॅनिझम मधली, सजीवांमधली कॉम्प्लेक्सिटी, सजीवांची जी रचना आहे त्याच्यामधली कॉम्प्लेक्सिटी, whether that organism, whether that living being contain only one cell or that contain number of different cells. जर का त्यांच्यामध्ये एकच पेशी असेल तर त्यांचं वेगळं वर्गीकरण केलं, जर का त्यांच्यामध्ये खूप जास्त पेशी असेल तर त्यांचं वेगळं वर्गीकरण केलं. दिस वॉज द सेकंड क्रायटेरिया टू क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, कॉम्प्लेक्सिटी ऑन द बेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. त्यांच्या सजीवांमधल्या कॉम्प्लेक्सिटीच्या याच्यावरनं त्यांचं क्लासिफिकेशन. थर्ड क्रायटेरिया होता मोड ऑफ न्यूट्रिशन. थर्ड क्रायटेरिया होता मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? तर सम ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और लिव्हिंग थिंग्स दे मेक देअर ओन फूड मटेरियल. जस्ट लाईक वी कॅन से एक्झाम्पल्स ऑफ प्लांट्स. दे कॅन मेक देअर ओन फूड मटेरियल बाय यूज ऑफ दी फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस करून, प्रकाश संश्लेषण करून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. पण नॉट ऑल लिव्हिंग बीइंग्स. There are some microorganisms or some organisms, some living things which cannot make their own food material.
They are dependent on other food material. Some of them are dependent on living beings, some of them are dependent on the non-living things. काही सजीवांवरती अवलंबून आहे, काही निर्जीव गोष्टींवरती, डेड मटेरियल्स वरती अवलंबून आहे. सो ऑन द बेसिस ऑफ दिस मोड ऑफ न्यूट्रिशन, दिस Haeckel classified, Robert Harding Whittaker classified these plants, these animals and living things. की त्यांच्यामध्ये असणाऱ्या मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, ते स्वतः फूड बनवतात का, मग जर बनवत असतील तर दे आर कॉल्ड ॲज अ ऑटोट्रॉफिक, त्यांना स्वयंपोषी म्हटलं. मग त्याच्यामध्ये काही आहे जे त्यांच्यावर इतरांवरती अवलंबून आहे, मग त्यांना परपोषी म्हटलं. त्याच्यामध्ये काही लिव्हिंग वरती अवलंबून आहेत, काही डेड मटेरियल वरती अवलंबून आहेत. म्हणजे डेड मटेरियल वरती अवलंबून आहे, दे आर सॅप्रोफायटिक किंवा त्यांना सॅप्रोट्रॉप्स असं म्हटलं. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन करतात. हे 3 क्रायटेरिया. त्याच्यानंतर 4th क्रायटेरिया जो त्याने वापरला, दॅट वॉज द लाईफस्टाईल. दॅट वॉज द लाईफस्टाईल. लाईफस्टाईलचा क्रायटेरिया त्याने वापरला की बाबा प्लांट्स आहेत, दे आर प्रोड्यूस फूड्स, ॲनिमल्स कन्झ्युम फूड्स, अँड द फंगाय विच डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे काय, ते विघटन घडवून आणतात, विघटक म्हणून. अशा पद्धतीने त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांचा जो जीवनक्रम आहे, त्या जीवनक्रमावरती, त्या जीवन पद्धतीवरती दे कॅन क्लासिफाय द लिव्हिंग बीइंग्स. काही प्रोड्युसर्स म्हणून, काही कन्झ्युमर्स म्हणून, काही डिकम्पोजर्स म्हणून. काही निर्माते आहेत, उत्पादक आहेत, काही भक्षक आहेत आणि काही विघटक आहेत. अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. सो दीज 4 क्रायटेरिया त्याने आतापर्यंत बघितले. 5th क्रायटेरिया त्याने बघितला, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे यांच्यामध्ये असणारा काय संबंध आहे तो, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचा उत्क्रांती होत गेली आहे, कशा पद्धतीने त्यांचा विकास होत गेला आहे, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे सम ऑफ द फर्स्ट स्टेजला सगळ्यात आधी डेव्हलप झालेले प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा लिव्हिंग थिंग्स असतील, की ज्यांची रचना अगदी सोपी असेल, अगदी साधी सिंपल असेल. मग त्याच्यानंतर मग कॉम्प्लेक्स 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 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार होत गेले असतील. मग असा विचार करून फायलोजेनेटिक रिलेशनशिप त्यांच्यामधलं लक्षात घेऊन मग प्रोकॅरियोट्स आधी झाले असतील, मग युकॅरियोट्स, मग आधी युनिसेल्युलार की ज्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी होती, मग नंतर त्याच्यानंतर मग मल्टीसेल्युलार. अशा पद्धतीच्या फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा अभ्यास करून सुद्धा त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन डेव्हलप केली. आता ही 5 किंगडम क्लासिफिकेशन कशी आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते क्लास येतात, कोणते कोणते किंगडम येतात, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सम ऑफ द प्रोकॅरियोट्स अँड सम ऑफ द युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, तर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन देअर सेल्स, ओके, नॉट मोर दॅन, काय म्हणूयात आपण, काही सेल ऑर्गॅनेल्स आर नॉट डेव्हलप कम्प्लिटली. सेल ऑर्गॅनेल जे आहेत किंवा ज्याला आपण पेशीची अंगकं म्हणतो, ती पेशीची अंगकं त्यांच्यामध्ये विकसित झालेली नसतात. अशा पद्धतीचे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर देअर, दे आर कॉल्ड ॲज अ प्रोकॅरियोट. त्यांना त्याने प्रोकॅरियोट्स असं म्हटलं. देर आर सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये ज्या सेल्स असतात, त्यांच्यामध्ये ज्या पेशी असतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळी संगक पेशीची आपल्याला दिसून येतात, सगळी सेल ऑर्गॅनिल्स. मग मायटोकॉन्ड्रिया असू दे, लायझोझोम्स असू दे, गोल्गी ॲपरेटस असू दे किंवा कम्प्लिटली फुल्ली न्यूक्लियस असू दे, सगळं त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं असतं. त्याला त्यांनी युकॅरियोट्स असं म्हटलं. आणि ज्यांच्यामध्ये हे सेल ऑर्गॅनेल्स किंवा पेशीची अंगकं हे डेव्हलप झालेली नाहीत, त्याला त्यांनी प्रोकॅरियोट्स असं म्हटलं. मग प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स अशा पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फर्स्ट क्लासिफिकेशन त्यांनी केलं. आफ्टर दॅट, in case of prokaryotes, he observed that all the living things which are present as a prokaryotes, all they are unicellular. त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे. मग असे प्रोकॅरियोट्स जे फक्त युनिसेल्युलर आहेत, त्यांना त्याने फर्स्ट किंगडम मध्ये प्लेस केलं, अँड दॅट वॉज द किंगडम मोनेरा. आता या मोनेरामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विल पुट विच आर प्रोकॅरियोट्स अँड विच आर युनिसेल्युलर. फक्त प्रोकॅरियोट्स की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल ऑर्गॅनिल्स डेव्हलप झालेले नाहीत. मायटोकॉन्ड्रिया नाहीयेत, लायसोसोम नाहीयेत, गोल्गी ॲपरेटस नाहीयेत, न्यूक्लियस पण कम्प्लिटली डेव्हलप झालेलं नाही, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा पूर्णपणे विकसित झालेलं नाही, असे प्रोकॅरियोट्स. आणि त्याच्यामध्येही ते सगळे प्रोकॅरियोट्स जे युनिसेल्युलर आहेत, एक पेशी आहेत, असे सगळे एका ग्रुपमध्ये ठेवलं आणि त्याला किंगडम नाव देऊन टाकलं मोनेरा. मग त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय, युकॅरियोट्स आहेत.
ओके, विच आर डिफरंट फ्रॉम प्रोकॅरियोट्स. मग हे युकॅरियोट्स मध्ये ही फाइंड दॅट देर आर सम युनिसेल्युलर अँड सम मल्टीसेल्युलर. देर आर सम युनिसेल्युलर अँड सम मल्टीसेल्युलर. काही आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप झालंय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप झाले, मायटोकॉन्ड्रिया झालंय, गोल्गी ॲपरेटस झालंय, सगळे बाकीचे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहेत त्यांच्या सेल्समध्ये. पण त्याच्यापैकी काही आहेत जे युनिसेल्युलर आहेत, त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे, ओनली वन सेल, बट कम्प्लिटली डेव्हलप्ड सेल. मग त्याला त्याने दुसरा किंगडम बनवला आणि त्याचं नाव त्याने ठेवलं प्रोटिस्टा. त्याचं नाव त्याने ठेवलं प्रोटिस्टा. या प्रोटिस्टामध्ये कोण मोडतं? युकॅरियोट्स आहे. सेल न्यूक्लियस किंवा सेल पूर्णपणे डेव्हलप झाले, सगळे ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये आहेत, पण फक्त एकच सेल आहे, फक्त एकच सेल आहेत, युनिसेल्युलर आहेत. मग त्याला त्यांनी प्रोटिस्टामध्ये ठेवलं. मग त्याच्यानंतर ही फाउंड दॅट देर आर सम युकॅरियोट्स फुल्ली डेव्हलप सेल ऑर्गॅनिल्स आहेत, बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ मोर दॅन वन सेल. एकापेक्षा खूप जास्त पेशी त्यांच्यामध्ये आहे. मग त्यांना त्याचं वर्गीकरण मल्टी सेल्युलर अशा पद्धतीने केलं, किंवा ज्याला आपण आता बहुपेशीय असं म्हणतो, अशा बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. मग या बहुपेशीय प्राण्यांमध्ये सुद्धा ही फाउंड सम डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला विविधता आढळून आली. सम ऑफ दिस मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स, युकॅरियोट्स म्हणजे पूर्णपणे सेल डेव्हलप झालेली आहे, सगळे सेल ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये आहेत, पण त्यांच्यामध्ये खूप साऱ्या पेशी आहेत, एकच पेशींपासून त्यांचं शरीर बनलेलं नाही. सो मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स, त्यांच्यामधले काही विच आर प्रेझेंट ऑर विच कॅन नॉट मेक देअर ओन फूड मटेरियल अँड ते लाईव्ह ऑन डेड ऑर्गॅनिझम्स. ते मृत सजीवांवरती जगतात. त्यांच्यामध्ये सेलवाल प्रेझेंट आहे, सेलवाल इज प्रेझेंट. ते लाईव्ह ऑन दी डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही. ते कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. दीज आर क्लासिफाईड ॲज अ थर्ड किंगडम फंगाय. त्यांना त्याचं फंगाय किंवा त्याला बुरशी असं आपण म्हणतो. या बुरशींचा एक वेगळा प्रकार. मल्टीसेल्युलर आहे, सेल पूर्ण डेव्हलप झालेली आहे, खूप साऱ्या पेशी आहेत, पण त्यांच्यामध्ये सेलवाल नाहीये, पेशीला भित्तिका नाहीयेत आणि ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. ते डेड ऑर्गॅनिझम्स वरती जगतात. सो दीज काइंड ऑफ किंगडम दॅट इज फंगाय, त्याला त्यांनी बुरशी असं म्हटलं. मग याच्यामध्ये आणखी काही आहेत की जे स्वयंपोषी आहेत. ते कॅन मेक देअर ओन फूड मटेरियल. सेलवाल प्रेझेंट आहे आणि ते कॅन परफॉर्म दी फोटोसिंथेसिस प्रोसेस. सेलवाल प्रेझेंट आहे आणि फोटोसिंथेसिस सुद्धा करू शकतात. त्यांच्या पेशीला भित्तिका आहे, सेलवाल आहे आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. मग यांचा फोर्थ किंगडम बनवला गेला आणि त्याला नाव दिलं गेलं प्लांटी, किंवा त्याला आपण वनस्पती असं म्हणतो, ते प्लांटी. आणि मग याच्यातनं राहिलेले की ज्यांच्यामध्ये सेलवालच नाहीयेत, नो सेलवाल इज प्रेझेंट. त्यांची पेशी आहे, पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहेत आणि एकापेक्षा जास्त पेशी आहेत, पण त्यांच्या पेशींना सेलवालच नाहीयेत. नो, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेशी भित्तिका नाही. मग त्यांचं क्लासिफिकेशन 5व्या किंगडम मध्ये केलं गेलं आणि त्याला नाव दिलं गेलं ॲनिमॅलिया, किंवा त्याच्यामध्ये सगळे प्राणी मोडतात, नो सेलवाल. अशा पद्धतीनं या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन या आपल्या रॉबर्ट हार्डिंग व्हिटॅकरनं केलं 5 वेगवेगळ्या किंगडम मध्ये. त्याच्यापैकी फर्स्ट किंगडम इज अ मोनेरा. मोनेरामध्ये कोण म्हणतं? प्रोकॅरियोट्स, की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सेलची ग्रोथ झालेली नाही, सेलचं पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल ऑर्गॅनिल्स डेव्हलप झाले, इव्हन न्यूक्लियस पण पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही, केंद्रक सुद्धा पूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही, आणि त्यांच्यामध्ये एक पेशीय, सगळे एक पेशीय प्रोकॅरियोट्स सगळे मोनेरामध्ये मोडतील. त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याचा आकार कसा असतो, ते सगळं आपल्याला इन डिटेल अभ्यासायचे. पण आता फक्त एवढं आपण समजून घेतलं पाहिजे की प्रोकॅरियोट्स, युनिसेल्युलर, मोनेरा. मग प्रोकॅरियोट्सच्या पेक्षा वेगळे युकॅरियोट्स आहेत. युकॅरियोट्स मध्ये जे युनिसेल्युलर आहेत ते प्रोटिस्टा. युकॅरियोट्स मध्ये जे मल्टीसेल्युलर आहेत त्यांचे पुन्हा 3 डिफरंट किंगडम्स. फंगाय, की ज्यांच्यामध्ये सेलवाल प्रेझेंट आहे पण ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही.
त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे पण ते फोटोसिंथेसिस करू शकतात ते प्लांट्स, आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉलच प्रेझेंट नाही ते अॅनिमल्स. अशा पद्धतीनं 5 डिफरंट क्लासिफिकेशनचे किंगडमचे आपल्या याच्यामध्ये या रॉबर्ट हार्डिंग विटॅकरनं आपल्याला सांगितलं. ठीक आहे. सो या पद्धतीनं 5 डिफरंट किंगडम क्लासिफिकेशन आपण बघितलं. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टडी ईच वन ऑफ दिस किंगडम. प्रत्येक किंगडम आपण बघू. मोनेरा बघू, मग प्रोटिस्टा बघू, मग फंगाय बघू, मग प्लांट बघू, आणि मग आपण ॲनिमॅलिया बघू. ओके, गुड. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.